महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईश आळन्दिवल्लभं माधुर्यरसकल्लोळां शिवशक्तिरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं। आरंभाला आपण सर्वांना आषाढी वारी एकादशी या पावन शुभ पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा। गेले 2 दिवस झाले सातत्याने पाहतोय एकामागे एक एकापाठोपाठ एक साधू संतांच्या चरण पादुका यांची भेट पांडुरंगाशी होतीये। अगदी मग सहजच कोणीतरी म्हणावं की संतांनी आम्हाला का दूर सारलं? संतांनी दूर नाही सारलं। साधू संत आणि भगवंत भेटतात। तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, देव तेच गुरु। ज्यावेळेला आपल्याकडे ही म्हणण्याची पद्धत आहे की ईश्वरो गुरुर आत्मेती मूर्ती भेद विभागिनो व्योमवत व्याप्त देह दक्षिणामूर्तये नमः। बस पाहण्याचा भेद आहे एकच, ईश्वरो गुरुर आत्मेती मूर्ती भेद विभागिनो। केवळ आणि केवळ आपली पाहण्याची ती दृष्टी। साधू संतांनी या क्षणी यावेळी पांडुरंगाची भेट घेऊन निश्चितच पांडुरंगाकडे एकच मागणं एकच साकडं केलं असावं की आमच्या सगळ्या या येणाऱ्या पिढीला सुरक्षित ठेव। आजचा दिवस काल जसं मी आपण सर्वांना निवेदन केलं की आजच्या दिवशी एक विशेष उत्सव साजरा करूया। आपलं घर त्या भक्ती प्रवाहाने परिपूर्ण अपलावित करून जाऊया आणि त्याचा स्वतः अनुभव करू। कारण स्वाभाविकच मी अगोदरही म्हटलंय की ज्यावेळेला जलामध्ये भक्ती मिळते त्यावेळेला ते जळ चरणामृत होऊन जातं। ज्यावेळेला भोजनामध्ये भक्ती मिळते त्यावेळेला ते भोजन पण प्रसाद बनून जातो। घरामध्ये भक्ती मिळते त्यावेळेला ते घर पण मंदिर बनून जातं आणि व्यक्तीमध्ये भक्ती मिळते त्यावेळेला तो व्यक्ती भक्त बनतो। आणि मग भक्त आणि भगवंत, जसं की भक्तमालमध्ये म्हटलंय, भक्त भक्ती भगवंत गुरु चतुर नाम वपू एक। नाव मात्र वेगवेगळे आहे पण शक्ती मात्र एकच। साधू संत पांडुरंगापर्यंत पोहोचले असं म्हणण्याऐवजी पांडुरंगाला ते आपल्याकडे घेऊन येण्याकरता तिथपर्यंत गेले असं म्हणणं जास्त सोपं राहील आणि आपल्याला अगदी सहज वाटेल। तुकोबारा एका ठिकाणी प्रामुख्याने वर्णन करतात की हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी तुका म्हणे जेणे भले संत संघष्टणे। खरं जगणं ते आहे ज्यावेळेला आपलं जीवन कायम आपला जीवनाचा क्षण हा सतसंगामध्ये। सत्याचा संग म्हणजे काय हो? असं नाही की फक्त कीर्तनामध्ये बसलोच आहे म्हणून त्यावेळेला सत्याचा संग करतोय। नाही, एका भक्ताची परीक्षा, तुकोबारायांचं जीवनचरित्र आज आपण पाहतोय। एका भक्ताची परीक्षा तो मंदिरामध्ये किती भक्तिवान बनून राहतो त्यामध्ये होत नाही, मग तो आपला व्यवहार किती कुशल आणि किती समर्पित भावनेने करतो। एका भक्ताचा परिचय मंदिरामध्ये व्यवहारामध्ये होतो आणि भक्ती येईल तर पूर्ण येईल, सत्य येईल तर पूर्ण येईल। सत्याच्या 1% जरी काही खाली असेल तरी ते पूर्ण सत्य म्हटल्या जाणार नाही, ते अर्धवट सत्य विषा समानच असेल। भक्ती येईल तर पूर्ण येईल, अर्धवट थोडी नाही येणार। अगदी त्याच प्रकारे भक्ती येईल तर त्यांच्या लक्षणांना घेऊन येईल। असं तुम्ही म्हणू शकत नाही की आम्ही मंदिरामध्ये भक्त असतो पण आमच्या व्यवहारामध्ये आम्हाला तसं करता येत नाही। आजकाल लोक प्रश्न देखील करतात, नाही तुम्ही म्हणताय ते ठीक आहे हो ताई, पण व्यवहारामध्ये असं चालत नाही। बरोबर आहे, मान्य आहे, व्यवहारामध्ये असं चालत नाही। तुकोबारायांचं जीवनचरित्र आपल्याला काय सांगतं? आमच्या साधू संतांनी व्यवहार पण नीट का केला आणि परमार्थ पण गाठला। आमच्या साधू संतांनी काही सोडा असं नाहीच सांगितलं मुळात, हा पण विठ्ठलाचे चरण धरा हे मात्र नक्की सांगितलं। बस फक्त कीर्तनच करा असं नाही सांगितलं, कीर्तन पण करा हे सांगितलं। थोडक्यात काय तर एका भक्ताची खरी परीक्षा तो किती भक्तवान आहे। तो मंदिरात नाही
तर मग त्याच्या निजी जीवनामध्ये, तो व्यवहारामध्ये ज्या वेळेला असतो त्यावेळेला होतोय. त्यामुळे आपण आपल्या जीवनातली ही प्रवृत्ती निवृत्तीचा चालू असलेला खेळ एकाद्वारे सांभाळू शकतो. कशाद्वारे? नाम आठवीता सद्गतीत कंठी, प्रेम वाढो पोटी ऐसे करे, ऐसे करी रोमांच जीवन आनंदाश्रुनेत्री. अष्टांग ही गात्री, अष्टांग ही गात्री, नाम तुझे, नाम तुझे. अष्टांग ही गात्री, नाम तुझे, रोमांच जीवन आनंदाश्रुनेत्री. स्वाभाविकच काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने प्रश्न केला की पुत्रेशना, लोकेशना आणि वित्तेशना, व्यक्तीला प्रवृत्तीमध्ये त्रास देणाऱ्या या 3 गोष्टी आहेत असं म्हटलं तरी चालेल. हे 3 भूत, हे भूत आपल्या मागे जणू मनगुटीवरती बसलेले असतात. लोकेशना, मला लोकांनी विचारलं पाहिजे, लोकांनी विचारलं पाहिजे. ठीक आहे, या जगात जितकीही लोक आहे ते तुम्हाला ओळखतात, झालं. आता काय पुढे काय? मग लोकेशनाच्या मागे धावणारो आम्ही. सध्याच्या परिस्थितीमध्ये ना, काही दिवसांपूर्वी मी राजस्थानला गेली होती, त्यावेळेला कोणी माझा परिचय विचारला आणि मी परिचय सांगितला, अमुक अमुक. व्यावहारिक परिचय विचारला म्हणून व्यावहारिकच परिचय सांगितला. लगेच त्या व्यक्तींनी गूगल केलं, छोटे छोटे मुलं, लगेच त्यांनी गूगल केलं आणि गूगल करून पाहिलं, ओ तुमचे इतके फॉलोवर आहे, हां हां, मग काहीतरी विशेष असलं पाहिजे. मला हसायला आलं की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण हे पाहतोय की किती लोक कोणाला फॉलो करताय, किती लाईक येत आहे. या जगाच्या बाहेर पण एक जग आहे, ज्या ठिकाणी बघा, जसं आपण संवाद करतोय, गेले 3 दिवस झाले, त्रिदिवसीय हे सत्र आहे, गेले 3 दिवस झाले आपण चर्चा करतोय, तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचत आहे. ही टेक्नॉलॉजी एक चांगला सदुपयोग करून देते की या निमित्ताने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतोय. पण हे जगत आहे का? नाही. ज्या वेळेला इथून म्हटल्या जाणारे शब्द, इथून घेतल्या जाणारं पांडुरंगाचं नाव तुमच्या हृदयापर्यंत पोहोचतंय आणि ते पोहोचल्यानंतर स्मरण मात्र, ते नाम स्मरण मात्र केल्याने तुम्ही कुठेतरी दूरवर आहात, आम्ही कुठेतरी दूरवर आहोत, पण जिथे कुठे तुम्ही आहात, केवळ त्या नामाचं स्मरण मात्र केल्यानंतर जे रोम रोम पुलकित होतं ना, ते जग, त्या जगाची चर्चा झाली, या जगाची नाही. या जगामध्ये क्रियेला प्रतिक्रिया तुरंत आहे. म्हणून मला लोकांनी विचारलं पाहिजे, ठीक आहे, एक दृष्टीने सगळे लोक तुम्हाला ओळखतात, मग आता काय? मग पुढे असतं की पुत्रेशना, मला संतान पाहिजे आणि चांगली पाहिजे, पण ठीक आहे, ते पण झालं, मग पुढे काय? आणि तिसरं वित्तेशना. आता आपण या त्रिदिवसीय सत्रामध्ये जर का पाहिलं तर आपल्या एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल की या क्षणांपासून हे भक्त किती दूर राहिले. कोणीतरी विचारावं की 3 क्षणाओं से कैसे दूर रहे, तर एकच उत्तर असेल, बी अ डिवोटी. ज्यावेळेला आपण भक्त म्हणू त्यावेळेला या क्षणा, लोकेशना, पुत्रेशना, वित्तेशना आपल्याला त्रास देऊ शकणार नाही. सध्या बघा, तुम्ही आम्ही कशासाठी पळतोय? याचसाठी पळतोय ना. पण एक गोष्ट मात्र नक्की, हे जे भूत बसले आहे डोक्यावरती, ते कधी सुटेल, कधी निघेल? ज्यावेळेला पांडुरंगाचं ते वेड लागेल. आणि एकदा का जीवाला पांडुरंगाचं वेड लागलं की म्हणतात ना, जिसने जाना हो गया दिवाना. जो एकदा पांडुरंगाचं चरित्र पाहतो, जो एकदा त्याच्या दयाळू, त्याच्या त्या दया प्रवृत्तीला किंवा दयाळू स्वरूपाला पाहतो ना, त्यावेळेला मात्र त्याचं वेड लागल्याशिवाय राहत नाही. ही व्याकुळता आहे, ती व्याकुळता साधू संतांना लागली, त्याचा अनुभव आपणही करतो. मी एक व्हिडिओ बघितला चलावारीलाच्या पेज माध्यमातून की माऊलींच्या पालखीची ती शिवशाही बस जाते आणि अनेक भाविक भक्त अगदी पूर्ण नियमांचं पालन करून, मास्क बांधून, सोशल डिस्टन्स पाळून त्यावरती फुलं उधळत आहे. काय आहे ही व्याकुळता आहे. व्याकुळता आहे भेटीची, आतुरता आहे भेटीची. आणि खरं सांगू, प्राण दिये पर ये प्रेम न पाइये. म्हणजे काय?
प्राण दिला तरी हे प्रेम जे वारकऱ्याच्या हृदयात सध्या आहे ते प्राप्त होणं कठीण आहे हो. हे धन, ही संपत्ती, ही सगळं जरी दिलं ना तरी ती व्याकुळता भेटणं अवघड आहे. एक जण मंदिरामध्ये कायम आरतीच्या वेळी जायचा, कायम जायचा, आरतीच्या तिथे उपस्थित राहायचा. आरती झाली की त्याला तृप्ती वाटायची. बाकीचे लोक पण नित्यनियमाने सोबत यायचे. एक दिवस या सज्जनाची आरती चुकली. आरतीच्या वेळी ते तिथे पोहोचू शकले नाही. बाकीचे आरती होऊन परत निघत असताना हळूच त्यांनी विचारावं, का हो आज तुम्ही दिसला नाही काकड्याला? त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू. अरे एवढ्या वर्ष झाले नेम चालवला, तो नेम आज चुकला बघ. फार व्याकुळता आहे मनामध्ये, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. काय माझ्याकडून घडलं असावं की आज माझी आरती चुकली? तिथून जाणाऱ्या सज्जनांनी ती व्याकुळता बघितली आणि त्या जो व्याकुळ आहे त्या आरती करता नाही करू शकला त्या दिवशीची आरती, म्हणताय खरी रती तर हीच आहे. आरती म्हणजे काय? ज्या ठिकाणी रती आहे. तो म्हणतो की हे बघ माझं सगळं पुण्य घे. आत्तापर्यंत मी जितक्याही काकडा आरतीला उपस्थित राहिलो असेल ना, माझं सगळं पुण्य घे, पण ही जी तुझी व्याकुळता आहे ना, ही जी तुझी तडप आहे ना, ही मला दे. कितीही काही केलं तरी ते देणं शक्य नाही. ही व्याकुळता सध्या सगळ्या वारकऱ्याला लागली आहे. हीच व्याकुळतेने आपण सगळेजण पाहतोय. आणि हे काय आहे तर ते पंढरीचं जे भूत आहे, ते पंढरीचं जे पांडुरंग परमात्म्याचं वेड आहे ते आपल्याला आकृष्ट करतं. आणि म्हणून यानंतर संत तुकोबरायांच्या जीवनचरित्राकडे वळण्या अगोदर आपण निवेदन करूया. काल आपण ज्यांचे अत्यंत सुंदर नामघोषाच्या माध्यमातून पांडुरंगाची विनवणी केली की पांडुरंगाने यावं आणि भोजन करावं. तो पांडुरंग परमात्मा कसा आहे, ते भूत कसं आहे, एकदा त्यांनी पकडलं की आपल्याला काय चैतन्य देतं हे दर्शन करून देणारं तुकोबरायांचा अद्भुत पद. आणि त्यावरती हरिभक्तपरायण डॉक्टर ऐश्वर्या लोहकरे यांना आपण निवेदन. रामकृष्ण हरी. प्रथमतः सगळ्यांना आषाढी वारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या वारी विशेष भागाकरता निवडलेला अभंग जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज आपला वारीचा स्वानुभव सांगतात. तसं तर पाहिलं गेलं तर तुकाराम महाराजांच्या घरी परंपरेनुसार वारी सुरू होती आणि ती परंपरा चालू ठेवण्याकरता तुकाराम महाराज स्वतःही म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. वारी म्हणजे नेमकं काय असतं तर वारी म्हणजे एक प्रवास आहे. तो प्रवास कुठून कुठपर्यंत तर दुःखापासून परमानंदाकडे, जडापासून चेतनेकडे, विचारांपासून विवेकाकडे, जन्मापासून मोक्षाकडे असा जो प्रवास आहे त्याला पंढरीची वारी खऱ्या अर्थाने म्हणता येईल. मायबापांनो, म्हणूनच तुकाराम महाराज वेळोवेळी पांडुरंगाच्या चरणी एकच मागणं मागतात. ते कोणतं? हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुकू नेदी हरी. म्हणूनच तुकाराम महाराज या अभंगामध्ये पंढरीचं आणि पांडुरंगाचं, त्या वारीचं वर्णन करतात. स्वतः तुकाराम महाराज पांडुरंग परमात्माला भूत असं संबोधतात. ते म्हणतात की हे पंढरीचं जे भूत आहे ते इतकं चमत्कारीचं मोठं आहे, इतकं विशाल आहे, आणि जो कोणी त्या पंढरीच्या वाटेनं चालत जातं, जन्माला येऊन एकदा का होईना जे वारी करतं त्याला हे पंढरीचं भूत झपाटल्याशिवाय राहत नाही. खरंच आहे, जो कोणी जन्माल्यानंतर एकदा का होईना जी वारी करतो त्याला त्या पांडुरंगाची गोडीच लागते. मग कसं आहे हे पंढरपूर, काय आहे पंढरी? तर तुकाराम महाराज सांगतात, बहु खेचरीच रान. त्या पंढरीमध्ये भले भले मोठे भूत आहेत ज्यांना या महाभूताचं वेड लागलेलं आहे, आणि जो कोणी ह्या पंढरीच्या वाटेनं जातो ते भूत त्याला झपाटतं, आणि एकदा का त्यांनी त्याला झपाटलं की त्या मनुष्याला वेड लागतं. आणि मग वेड लागल्यानंतर तो वेडा होऊन टाळ, मृदुंग, पताका, विणा असं घेऊन पंढरीची वाट
चालू लागतो. नाचत नाचत त्या पांडुरंगाकडे जातो. मग कशी आहे ही पंढरी त्याचं वर्णन सुद्धा तुकाराम महाराज करतात. भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी चार भुजा त्यासी, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावा रे. नाचत जातो नाचत. प्रत्येक वारकरी वेडा होऊन नाचत नाचत त्या पांडुरंगाकडे जातो. इतका नाचतो आणि खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी देवा करताच नाचावं. कारण माईबापांनो असं सांगितलंय की जो कोणी भगवंतासाठी नाचतो त्याची 84 लक्ष योनीची नाचानाच माझा पांडुरंग परमात्मा तत्काळ थांबवतो. ही ताकद आमच्या पंढरीच्या वारीमध्ये आहे. बरं, त्याचा परिणाम काय होतो? तुकाराम महाराज 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, जे गेले नाही आले परतोनी. जो कोणी प्रामाणिकपणे त्याची वारी करतो तो पुन्हा पुन्हा परतून ह्या दुःखरूपी गावामध्ये येत नाही. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज आपला स्वानुभव सांगतात की बाबा रे, मी सुद्धा या पंढरीच्या वारीला गेलो, पंढरीच्या वाटेने मी सुद्धा नाचत नाचत गेलो आणि परिणाम काय झाला? तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की बाबा, मी सुद्धा या पंढरीच्या वाटेने चालत गेलो, नाचत गेलो आणि आता मला जन्मरूपी गावाला पुन्हा पुन्हा यावं लागलं नाही. आणि म्हणूनच आपल्या संप्रदायामध्ये तर असं सांगितलेलंच आहे की पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. आपल्याला मोक्ष त्या पांडुरंग परमात्म्याची वारी केल्या क्षणी मिळते. म्हणून ही वारीची परंपरा ज्यांच्यामुळे आपल्याला कळाली असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या चरणी आपण प्रथमतः पुष्पांजली अर्पण करूया आणि नंतर तुकाराम महाराजांच्या अभंगाकडे वळूया.
रंजले गांधले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तुका पंढरीसी गेला पांडुरंगाप्रती असलेला हा समर्पित भाव आपण सगळ्यांना इतका आनंद देऊन गेला की निश्चितच तुमचेही पाय तुम्ही जिथे असेल तिथे थोड्या वेळ का होईना निश्चितच तुमचेही पाय देखील थरारले असतील आणि या भावाविषयी या स्थिर भावाविषयी समर्पित झाले असेल। आता साधू संतांचं चरित्र हे मूळतः दिव्य आहेच, यामध्ये काही शंका नाही। एक महत्त्वाचं तुकोबारायांच्या जीवनचरित्राविषयी मी नव्याने सांगते अशातलाही भाग नाही। अनेको महानुभव, अनेको व्याख्यानकर्ता, अनेको प्रवचनकर्त्यांनी आपल्या पुढे हा विषय मांडला। मला प्राखर्षाने हे सांगावंसं वाटेल की तुकोबारायांवरती अनेको लोक अजूनही स्टडी करतात आणि असे हे संत, असे हे महानुभव की आजही त्यांची विज्ञाननिष्ठता, विज्ञानाविषयी असलेला त्यांचा अत्यंत मोठा समज, हा समज का प्रामुख्याने प्रगट झाला। एक गोष्ट तर मात्र नक्की आहे, पाखंड खंडन करण्याकरता यांचं येणं। आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावे। आमचं इथे येणं त्या मार्गावरती चालणं, जसं एखादी विहीर असते ना, त्या विहिरीच्या मध्ये आपण दोरीने पाणी काढतो, त्यावेळेला जास्त वेळा ती दोरी त्यावरती घासायला गेली तर त्यावरती चिन्ह उमटतं। अगदी त्या प्रकारे जितक्या वेळा ती दोरी त्यावरून जाईल तेवढ्या वेळा त्यावरती निशाण पडत जाते। जन्मजन्मांतरीपासून संसाराच्या बंधने बंधलो आपण, या बंधनामध्ये असताना देखीलही साधू संतांचं चरित्र काय करतं तर मलिन पाण्यामध्ये स्वच्छ पाणी टाकल्यासमान आणि स्वच्छ पाणी टाकत राहिल्यासमान आणि मलिन पाणी पूर्णतः निघून जाऊन ते विकृतीने भरलेलं मन का असू द्या, पण संतांचं चरित्र त्या स्वच्छ पाण्याचं काम करतं की ज्या त्या मलिनतेला काढतं। म्हणजे काय, माझ्या अगोदरही असे भक्त आहे की जे या मार्गावरून गेले आणि त्यांची निशाणी, त्यांचं पगचिन्ह त्या दिशेने उमटलेले, आणि आम्हाला विश्वास आहे त्या पदचिन्हाच्या मागे 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 आम्ही जाऊ तर आमच्या लक्ष्यापर्यंत, उद्देशापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू। असं म्हटलं तरी चालेल की 17व्या शतकातील तो काल निश्चितच या काळखंडामध्ये, या समयामध्ये परिस्थिती विपरीत, भयंकर, सर्व बाजूने मुघलांचं पाहिलं तर त्राही, आणि अशा समयाला बोलाजी बाबा आणि आई कनकाई माता ही पूर्वपुण्यही आहे। स्वाभाविकच हो, जे पेराल ते उगवतं असं जर का म्हटलं तर जन्मोजन्मीपासून जे पेरत आले ते महत्त्वाचं। एकदा एका भक्ताला भगवंतानी दाखवलं की बघ, याने 100 जन्म घेतल्यानंतर याला हरिभक्ती मिळाली, बघ याने हजारो योनीतून प्रवास केला, लाखो योनीतून प्रवास केला, त्यावेळेला याला हरिचरणाची प्रीती मिळाली। प्रल्हादांना पाहिलं आणि त्यांनी म्हटलं की हे का, तर म्हणताय की यांना तर लगेच बालवयातच पांडुरंग नरसिंह दर्शन झालं, बालवयातच नारायण प्राप्त झाले, असं का, तर म्हणताय की त्यांचे पूर्व 100 जन्माचं ते सुकृत आहे, मग हरिभक्ती प्राप्त झाली। आज आम्हाला हे जे लागलेलं वेड आहे, ही व्याकुळता आहे, ही या जन्मीची नाही, हे आपल्याला पहिले तर अगदी दृढ करावं लागेल, हे या जन्मीची नाही, आपण ते निवडल्या गेलेले लोक आहोत। मी बऱ्याच माझ्या प्रिय सखींकडून ऐकलेलं आहे की लोगों ने जिसे चुना वो सांसद में जाके बैठे हैं, और
प्रभू ने जिसे चुना है वही कीर्तन में आके बैठे हैं. तर आपण त्याच्याकडून ते निवडलेले हिरे, ते निवडलेले रत्न आहोत. म्हणून ती हरिभक्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. अहो भाग्यम अहो भाग्यम श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्त समाश्रयेत असं म्हणतात. मग कीर्तनाचा आनंद विश्वंभर बाबांपासून चालत आलेली ही अद्भुत परंपरा, बाबांना ज्या प्रकारे परमार्थाचा मार्ग सुलभ झाला तो त्यांनी पुढे पोहोचवला. कीर्तन श्रवण करत असताना आई कनकाईचं ध्यान लागलं. कीर्तनातून उठायचं मन होईना, विठ्ठलाकडे एकटक पाहत राहावं असं वाटलं. अशा या पुण्यगर्भी स्वाभाविकच जन्माला येणारा बालक पुण्यात्माच जन्माला आल्यानंतर त्या बाळकाचं संपूर्ण जीवन, जसं मी आता वैराग्य म्हटलं तर तुमच्या डोळ्यापुढे सगळ्यात पहिले कोण उभं राहतं? जसं मी नाम म्हटलं तर कोण उभं राहतं? जसं मी शांती ब्रह्म म्हटलं तर कोण उभं राहतं? अगदी त्याच प्रकारे वैराग्यच जणू मूर्तिमंत बनून आई कनकाईंच्या गर्भी अवतरित झालं. माता पित्याचं इतकं सुंदर पालन पोषण आणि संपत्ती अपार असल्यामुळे बालपण अत्यंत सुखात गेलं. त्याही अवस्थेमध्ये एक भाव दृढ होता आणि तो होता देह नव्हे मी हे सरे. हे सगळं सरावं, मी देह नाही याची जाणीव आहे. बऱ्याचदा आपण पाहिलं असेल की आपण म्हणतो हा माझा पाय, मी पाय म्हणत नाही. माझं डोकं म्हणतो, मी डोकं म्हणत नाही. म्हणजे काय, बऱ्याचदा पाहिलं ना तर आपल्याला याची जाणीव असते की हात म्हणजे मी नाही, पाय म्हणजे मी नाही. तसंच थोडं सूक्ष्म स्तरावरती पोहोचलं तर हा देह म्हणजे पण मी नाही. देह सरे, माझं मी पण आलं की माझं पण येतं. म्हणजे माझं काय, मी कोण आणि माझं काय, असा ज्या वेळेला भाव येतो त्यावेळेला पांडुरंग परमात्मा कुठेतरी लपतो. मी साधू संतांकडून ऐकलंय की देव खेळ खेळतोय, त्यांनी आपल्याला प्रगट केलंय आणि तो स्वतः लपलाय. चला मग आपणही एक खेळ खेळूया. आपण आपल्याला लपवूया आणि त्याला प्रगट करूया. तो कधी प्रगट होईल? ज्यावेळेला हा भाव दृढ होईल की मी देह नव्हे, मी हे सरे. मग काय उरे? पांडुरंग उरे, मग ते परब्रह्म उरतं. बऱ्याचदा आपण या रूपाला स्वरूप समजून बसतो. हे साधू संत येतात धरतीवरती, पृथ्वीवरती येऊन परत परत येऊन सांगतात की नाही, स्वरूप काहीतरी भिन्न आहे, रूपामध्ये राहू नका, स्वरूप काहीतरी भिन्न आहे. आणि ते कसं आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया, तुळशी हार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. हा काळ थोडासा कठीण, पण शक्तिभक्ती मिळण्याचा हा काळ असं म्हटलं तरी चालेल. छत्रपती शिवाजी महाराज या काळामध्ये साक्षी. तुकोबारायांचं वैराग्य, या वैराग्याची चर्चा दूर दूर. व्यवहार सांभाळायला सुरुवात केली, पण हळूहळू त्यामध्ये पण विरक्ती झाली. आपण सर्वांना माहिती आहे, या जीवनचरित्राचा जितकाही विस्तार करायला बसलो तो तितकाही विस्तार करता येईल. पण या सगळ्या विस्तारामध्ये एक गोष्ट मात्र चुकणार नाही, ती म्हणजे तुकोबारायांची वारीकडे असलेली ओढ. वारी करायची, लोकांनी समजून सांगावं की आता थोडं व्यवहाराकडे लक्ष द्या, प्रपंचाकडे लक्ष द्या. पहिली पत्नी, नंतर दुसऱ्या पत्नीबरोबर विवाह झाला, पहिल्या पत्नीच्या आजारामुळे. दुसऱ्या पत्नीबरोबर विवाह झाला, माता जिजाई. व्यवहार सुंदर सुरू आहे, संपन्न परिवार आहे, पण समस्या एक की चित्तवृत्ती त्या दिशेला नाही, वारीकडे वळ लागते. ही जन्ममरणाची वारी चुकवण्याकरता पंढरपुराची वारी चुकू नये, हा एक प्रण. खेळ मांडियेला वाळवंटी, देव खेळ खेळतो. ज्यावेळेला सगळं सुखात चालू असेल त्यावेळेला दुःखाचा क्षण कधीही येऊ शकतो. आपण तयार राहायला पाहिजे. त्या खेळामध्ये तुकोबारायांनी निश्चितच सहभाग नोंदवला. वाळवंटामध्ये तो नामदेवरायांनी गायल्यानुसार खेळ मांडियेला वाळवंटी बाई नाचती वैष्णव गायरी. आपल्या सगळ्या प्रपंचातल्या सगळ्या क्रियांना विश्राम देऊन वारीचा नियम मात्र तुकोबारायांनी कायम ठेवला. सुंदर अभंग श्रवण करूया. वाचस्पती चंदेलजी
आपली मधुर कंठाने अनेको वर्षापासून सेवा देत आहे. पूर्ण परिवारामध्ये संगीताची साधना आहे. तुकोबारायांची वारी आणि तुकोबारायांची पांडुरंगाप्रती असलेली निष्ठा या अभंगातून आपण दर्शन करू आणि मग पुढच्या चरित्राकडे वळू. पहिले अभंग श्रवण करत आनंद घेऊ. स्वाभाविकच विठ्ठल नामाचा घोष आज तर झालाच पाहिजे. रोमरोमामध्ये विठ्ठल. विठ्ठल म्हणजे काय? ठल, जो स्थिर आहे, जो इतका स्थिर आहे. तुम्ही विठ्ठल म्हणून बघा, हृदयस्थानी अनाहत स्थानी संवेदना होते, विज्ञानयुक्त पण आहे. विठ्ठल जसं रुद्राक्ष घातल्यानंतर हृदयाचं रक्षण होतं, अगदी त्याच प्रकारे विठ्ठल 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 म्हटल्यानंतर हृदयामध्ये प्रेमग्रंथी फुलतात आणि विज्ञान बऱ्याच प्रकारे सिद्ध करू शकतं या सगळ्या गोष्टी, की कशा प्रकारे विठ्ठल हे नाम हृदयाचं रक्षण करेल. पण हृदयामधल्या प्रेमाचं प्रस्फुटीकरण देखील याच नामाने होईल. म्हणून या तर मग खेळ मांडियेला वाळवंटी बाई, नाचती वैष्णव बाळी. आनंद घ्या, नाचा, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचत नाचत आनंद घ्या. तरणा तो भाग्यवंत, नाचे जो हरी कीर्तनी.
एवढा सुंदर अभंगनाद आपण सर्वांच्या घराघरामध्ये दुमदुमला. असं म्हणतात भगवान कर्णरंध्रातून प्रवेश करतात आणि हृदयात जाऊन बसतात. म्हणून गोपीगीतामध्ये पण म्हटलं आहे की श्रवण मात्रेनं या सुंदर रसाचं, या सुंदर नामाचं श्रवण जरी केलं, आपण आज आपल्या सेवेची आरंभ पण इथूनच केला की नाम आठविता सद्गतीत कंठी. आमचं परम सौभाग्य की खरं तर असं म्हटलं तरी चालेल की या साधू संतांचं चरित्र गाण्याची अवसर संधी मिळते. कारण बालवयापासून आजोबांकडून वडिलांकडून हेच ऐकलं. अगदी घरी कोणी आलं तर मी मांडीवर बसून असायची लहानपणी आणि आजोबांनी कोणीही घरी आल्यानंतर त्यांना हे नाही सांगावं की आमचं प्रपंचाचा पसारा किती मोठा आहे, नाही, तर कधी त्यांना गोरक्षनाथांची कथा सांगावी, कधी मच्छिंद्रनाथांची कथा सांगावी. संपूर्ण बालपण आळंदीमध्ये देव घेऊन यायचो. माऊली ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर कन्या, प्रज्ञाचक्षू मधुराद्वैताचार्य मोठे महाराजांच्या सेवेमध्ये असलेली सुंदर कृष्णमूर्ती, ते सगळे देव जे बाबाजी महाराज पंडितांच्या पूजेमध्ये नित्य ज्ञानेश्वर मंदिर अमरावती या ठिकाणी आहे, तिथून आळंदीला यायचं आणि मी छोटी त्यांच्यासोबत यायची. पूर्ण वेळ त्यावेळेला फार गर्दी नसायची. आळंदीमध्ये माऊलींच्या समाधीजवळ बसून राहायचं. ती उटी सगळी गोळा करायची, त्याच्यात छोट्या छोट्या गोळ्या करायच्या, सगळ्यांना वाटायच्या. कारण आजी कायमच म्हणायची की त्यासमोर बसून हरिपाठ म्हटला जरी तरी आपण जिथे कुठे असो पण त्या उटीसमोर बसून जर का हरिपाठ म्हटला तर इंद्रायणीच्या काठावरती निश्चितच माऊलींच्या पुढे हरिपाठ गाण्याचा तो अनुभव आपण सर्वांना येतो. मग या सगळ्या विचारांनी असलेलं घर, ह्या सगळ्या विचारांनी लहानपणापासून मिळालेले ते संस्कार, आज जे काही आहे हे चरित्र डोळ्यापुढे उभं राहत असताना, तुकोबारायांचं चरित्र, माऊलींचं जीवन चरित्र, हे सगळं डोळ्यापुढे उभं राहत असताना कायम एक वाटतं की आपल्या येणाऱ्या या युवा पिढीला या चरित्रांविषयी अवगत करा. या माध्यमातून का होईना पण तुमच्यासमोर परत एकदा हे चरित्र घेऊन येण्याचं कारण अन्य काही नाही. आज मुलांना विचारावं तर तुकोबारायांचं केवळ आणि केवळ एखाद दुसरा अभंग पाठ असावा किंवा असं म्हटलं तरी चालेल की तुकोबारायांच्या जीवनचरित्राच्या अगदी छोट्या, आता इतक्या कमी वेळामध्ये आपण कितीसं असं बघणार. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते चरित्र त्यांच्या पुढे आणा. कारण बाहेरच्या देशातल्या लोकांनी कायमच या गोष्टीकडे लक्ष दिलं की आपलं कम्युनिकेशन कसं आहे, आपण वागतो कसं आहे, आपण बोलतो कसं आहे. पण भारतामध्ये पहिलेपासून या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं की आपलं चरित्र कसं आहे. आणि भारत देशामध्ये व्यक्तीच्या व्यक्तित्वाची पूजा होते, चरित्राची पूजा होते, चरित्र संपन्नतेची पूजा होते. भारत देशामध्ये विचारांची पूजा आहे. भारत देशामध्ये आपण सर्वांना कल्पना आहे आपल्या इतिहासाला आपण महत्त्व देतो. बरेच ठिकाण असं आहे ज्यावेळेला इतिहास धूमिल झाला, महत्त्व दिलं नाही इतिहासाला, त्यावेळेला ती स्थायी संस्कृती, त्याला आपण एक सभ्यता, आपल्या भारतीय परंपरेला सभ्यता म्हटलं आहे, संस्कृती म्हटलं आहे. अन्य ठिकाणी कल्चर पाहता येईल, एक ढाचा पाहता येईल, पण तो पण किती स्थायी आहे माहिती नाही. आपल्याला सभ्यता आहे, आपल्याला संस्कृती आहे, आपल्याला विचारांचा ठेवा आहे, तो या संतांनी दिलेला आहे. आणि म्हणूनच तुकोबारायांची जीवनी, नाथबाबांची जीवनी, नामदेवरायांचे जीवन, कान्होपात्रांचं जीवन चरित्र केन प्रकारे लहान मुलांच्या पुढे यावं, बसवावं त्यांना. ह्या दरम्यान त्यांना आणि चित्रपटांच्या माध्यमातून हे केवळ होणार नाही आहे. खरा परिवर्तन तर आजी आजोबा आपल्या मांडीवरती प्रेमाची ऊब देत ज्यावेळेला नातवांपर्यंत, मुलांपर्यंत हे पोहोचवतील ना, त्यावेळेला त्यांच्या हृदयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी परिणाम करतील.
मी तर बालवयामध्ये ज्यावेळेला तुकोबारायांचं वैराग्य ऐकायची, तुम्हा सर्वांना सांगायला आवडेल की गाडगे बाबा डोक्यावरती भारा घेऊन चालले होते गुराढोरांकरता, आणि त्यांनी फक्त तुकोबारायांचा एक अभंग बाजूला सुरू असलेल्या कीर्तनातून ऐकला की इथे काही कामा येणार नाही आहे, सावध हो, काही कामा येणार नाही आहे. डोक्यावरचा तो भारा खाली टाकला आणि गाडगे बाबांच्या हृदयात वैराग्य जागं झालं. ही गाडगे बाबांची वैराग्य चरित जीवन सरिता सांगते. एकच निवेदन करायचं आहे की असे अमूल्य रत्न या साधू संतांच्या वाणीने दिलेले आहे. त्याही वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य, सुराज्य आणि या सुंदर स्वातंत्र्याची ध्वजा फडकवायची होती. त्यावेळेला साधू संतांनीच आपल्या दूरदृष्टीने, कधी रामदास स्वामींनी, कधी तुकोबारायांनीच येत्या पिढीला एक खूप सुंदर दृष्टी दिली, दूरदृष्टी दिली. तुकोबारायांचा तो काळ असा की ज्यावेळेला राज्य करणाऱ्या तीनही मुस्लिम सत्ता एकमेकांशी झगडत होत्या, एकमेकांशी युद्ध करत होत्या. अशा समयी भयंकर आलेला तो दुष्काळ, आणि त्या दुष्काळामध्ये काय करावं तर साधू संतांची गोरगरिबाची सेवा. कोणी म्हणावं देखील प्रपंचाकरता वाचून ठेव, पुरवून ठेव, पण आमच्या साधू संतांचा प्रपंच केवळ 4-5 लोकांपुरता मर्यादित नाही हो, अवघे विश्वची माझे घर असा व्यापक त्यांचा दृष्टिकोन. ज्या वेळेला ज्याची गरज आहे त्यावेळेला ते त्याच्यापर्यंत पोहोचवणे म्हणजे ही खरी सेवा. दुष्काळाच्या वेळेला लोकांना खाऊ घालणं ही सेवा. सध्या आपण पाहतोय अनेको असे लोक आहे ज्यांनी आपली सेवा दिली. वारकरी, एक वारकरी पुढे येऊन त्यांनी पण सेवा दिली. ज्यावेळेला या समयी खरंच गरिबांपर्यंत अन्न नाही, त्यांच्यापर्यंत अन्न पण पोहोचवलं. अशाच वेळेला मानवांच्या मानवीयतेचा परिचय होतो. तुकोबारायांनी आपले सगळे द्वार खुले करून दिले. एक करत सगळं संपत गेलं आणि आलं ते दारिद्र्य. लोकांनी त्याला दिवाळं म्हटलं, तो त्यांचा दृष्टिकोन. आपण आपल्या दृष्टीने ज्याला खूप मोठी गोष्ट म्हणतोय, संत त्याला कोणत्या दृष्टीने पाहतात हे आवश्यक. पाठीवरती दगड पडला म्हणून रडणारो एकदा वळून पाहिलं की अरे तो दगड नव्हता, सोन्याचा गोळा होता, नाचायला लागतो. दगड पडला म्हणून रडत होतो, पण तो सोन्याचा गोळा निघाला. त्यावेळेला आनंद व्यक्त केला. एका पाठीवरती बसलेल्या माराने एकीकडे दुःख दिलं, दुसरीकडे आनंद. पाहण्याचा दृष्टिकोन आहे. साधू संतांनी ओळखलंय खरं सोनं काय. साधू संतांना ते 24 कॅरेट सोन्याची चांगलं परीक्षण आहे. त्यावेळेला आपले सगळे द्वार खुले करून दिले. एक करत हळूहळू येणारं दारिद्र्य म्हणता नाही येणार, मी गरिबी म्हणेल. दारिद्र्य तर विचारांचं दारिद्र्य येता कामा नये, विवेकाचं दारिद्र्य येतं. आणि या दरम्यान विवेक जागा झाला की हे सत्य नाही आहे, मग परम सत्य काय आहे याची मला शोध करायची. त्या परम सत्याच्या शोधार्थ निघाले. भामनाथांच्या पर्वतावरती जोपर्यंत परम सत्याचा शोध लागणार नाही तोपर्यंत मागे परतणार नाही. मागे परतायचं आहे, परत संसाराकडे जायचं आहे, कुठे निघून जायचं नाही, त्याच संसारामध्ये राहायचं आहे. पण जोपर्यंत सत्याचा, परम सत्याचा परिचय होत नाही तोपर्यंत मागे. पण ज्ञान, ब्रह्मज्ञान होण्यापूर्वीचं होणारं कर्म हे चित्तशुद्धी करता असतं. या उलट बघा, आपण ज्या प्रकारे कर्माकडे अग्रेसर होतो, अशुद्ध चित्ताने केलेलं कर्म आपल्याला ब्रह्मज्ञानाकडे कधीच घेऊन नाही. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? अशा सगळ्या दुष्काळ परिस्थितीमध्ये जागा झालेला विवेक, जागा झालेला वैराग्य तुकोबारायांना परम सत्याच्या शोधाकडे घेऊन जाते. परम सत्याचा शोध म्हणजे काय तर त्या ब्रह्मज्ञानाची एक झलक मिळावी. आवश्यक नाही आहे परत त्याची जाणीव. एक छोटीशी जाणीव, एकदा जाणीव झाली की मी वस्तुतः कोण आहे, की त्यानंतरचा हा मार्ग अत्यंत सुलभ होतो, सोपा होतो. मग कर्म तर त्यानंतरही केल्या जातं. असं म्हटलंय कबीरांनी की जीते मिलिए राम सो मोये मिले न राम, सोना माटी पा गया फिर पारस का क्या काम, लोहा माटी पा गया फिर पारस का क्या काम. जिवंतपणी त्या रामानंद, आपल्यामधल्या त्या रामतत्वाला अनुभव करून घ्यायचा आहे.
लोहा माटी पा गया, म्हणजे एकदा का मरण आलं की त्याच्यानंतर कोणी पाहिलंय? आपल्या नावाचे लाडू अनेको लोक खातील, आपल्याला राम मिळेल की नाही कोणी पाहिलं? आणि जीवनमुक्ती देते अध्यात्म. अध्यात्म खोकल्या गोष्टी करत नाही. अध्यात्म या आजी देही याची देही याची डोळा देणारं सुख आहे. मग असं सुख जर का असेल तर ब्रह्मज्ञान होण्या अगोदरचं कर्म हे चित्तशुद्धी करता केल्या जातं. चित्त शुद्ध करून सत्संग चित्त शुद्ध करेल. साधुसंग, साधूची संगाती मनोमार्ग गती, म्हणून साधूची संगती आपल्याला चित्त शुद्ध करण्याकरता प्रवृत्त करेल. आणि होणारं कर्म हे चित्तशुद्धी करता असेल. त्यानंतर म्हणजे ब्रह्मज्ञान होण्या अगोदरचं कर्म चित्तशुद्धीचं अनुष्ठान, आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतरचं कर्म हे लोककल्याण. म्हणून तुकोबाराय म्हणताय मी मागे वळेन, परत एकदा ते संसारामध्ये जाईल. जावंच लागतं, प्रत्येकाला परतावं लागतं, पण कमळा समान राहायचं आहे. त्या संसाराचा स्पर्श मला होणार नाही याकरता त्या परमसत्याचा शोध लावायलाच हवा. अंगावरती मुंग्यांनी वारुळ केले, घरं केले, प्राणी मात्र आहे. तेवढ्यात कान्होबा तिथे पोहोचले. एका वाघाने झडप घालावी आणि ग्रहण करावं तत्पूर्वी पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होऊन रक्षण करतात. प्रत्यक्ष भगवंताचं तिथे प्रगट होणं, तिथे एक निशाणी, एक चिन्ह, थोडे दगडे साचून करण्यात आले की इथे परब्रह्म अवतरले. परमसत्याच्या शोधामध्ये निघालेले तुकोबाराय परमसत्याचं दर्शनच प्रत्यक्ष करून आले. आणि आता काय? आता लोककल्याण एकमेव. आल्यानंतर जितक्याही त्या खात्या वही होत्या, ते पत्रे होते, लेनदेन व्यवहाराचे, घेण्या देण्याच्या व्यवहाराचं, ते सगळं इंद्रायणीच्या पात्रात बुडवलं. आता कोणाशी काय घ्यायचं आणि कोणाला काय द्यायचं? अध्यात्माचा जीवनात प्रवेश झाला की कोणाला काही मागणं किंवा घेणं उरतच नाही. त्यावेळेला फक्त देणं उरतं, आणि तो आनंदाचं देणं. तुकोबारायांनी त्यानंतर आपल्या जीवनाला ज्या प्रकारे सुंदर वळण, तुकोबारायांचं साक्षात्कारानंतरचं जे जीवन असतं ते लोककल्याणात करताच असतं, असा हा अनुभव. आणि यानंतर भंडारा डोंगरावरती आपण सगळ्या कथाप्रेमी कीर्तनप्रेमी जनांना भंडारा डोंगराचं काय महत्त्व आहे आपण सर्वांना माहिती आहे. तिथे झालेली अनुभूती, तिथूनच झालेला तो नाद, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. एक घटना तुकोबारायांना पाहून प्राणी मात्र घाबरून पळून गेले. त्यावेळेला तुकोबाराय खूप रडले पांडुरंगापुढे की पांडुरंगा, अरे या प्रकृतीविषयी समर्पित झालोय मी. एक गोष्ट मात्र नक्की, ज्यावेळेला आपण प्रकृतीला समर्पित होतो ना, त्यावेळेला ही प्रकृती आपले रहस्य उजागर करते. म्हणजे सफरचंद खाली पडावं आणि मग ग्रॅव्हिटीचा शोध, गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननी द्यावा. मग त्या अगोदर गुरुत्वाकर्षण नव्हतं का? ग्रॅव्हिटी नव्हती का? होती. पण एक जीव प्रकृतीला समरस झाला, तो इतक्या सुंदर प्रकारे हे रिसर्च करणारे त्या विषयाविषयी समरस होतात. आणि आपण सर्वांना माहिती आहे विषय तो त्याचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. विषयाविषयी समर्पित झालं, त्या वस्तूविषयी समर्पित झालं की आपले रहस्य ती उजागर करते. तुकोबारायांनी असे अनेको रहस्य उजागर केले, म्हणून विज्ञाननिष्ठ संत आहे. कधी म्हणावं अणुरेणाहून तोडका, तुका हा का छोट्यातला छोटा स्वरूप आणि मोठ्यातल्या मोठ्यापर्यंतचा हा प्रवास, छोट्याकडून बिंदूकडून सिंधू होण्याचा हा प्रवास साक्षात्कारानंतरचा. भंडारा डोंगरावरती जिजाईने घेऊन जावं अन्न. एक दिवस पायात काटा मोडला. छोट्याशा रूपामध्ये, नन्ह्याशा रूपामध्ये विठ्ठलाने येऊन तो काटा दूर करावा. पांडुरंगाने पूर्ण कुटुंबावरती कृपा करून दर्शन दिलं. यानंतरचा प्रसंग, एक दिवस स्वप्नामध्ये नामदेवरायांचं दर्शन झालं आणि नामदेवरायांनी सांगितलं की माझा संकल्प आता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे आणि स्वये पांडुरंग घेऊन या. आता मात्र एकच ध्यास, लिहायचं, दिवस रात्र लिहत राहायचं, कवित्व करायचं. चर्चा हळूहळू पसरली. ज्यावेळेला रामेश्वर भट्टांनी त्याचा निषेध केला की मान्य केल्या जाणार नाही. भगवद्गीता सांगते जन्मना जायते क्षुद्र संस्कारात द्विज उच्यते. क्षुद्र म्हणजे काय हो? द्वेषामध्ये, तिरस्कारामध्ये, पुरस्कारामध्ये ज्याची
बुद्धी अडकलेली आहे, आधी व्याधींमध्ये ज्याची बुद्धी अडकलेली आहे, क्षुद्र क्षुद्र गोष्टींमध्ये ज्याची अडकलेली आहे बुद्धी, इथे वर्णानुसार घेऊ नये, इथे व्यवहारानुसार घ्यावं अर्थ. आणि जो ब्रह्म जाणतो, ज्यांनी ब्रह्माला जाणलंय तो खरा ब्राह्मण. एक गोष्ट मात्र नक्की, ह्या गोष्टींचं चर्चा करण्या अगोदर आपल्याला संतांच्या जीवन विचार त्यांनी जे दिले त्याचं चिंतन करायला हवं. देवाला या ठिकाणी एक लीला करायची होती, मान्य केल्या जाणार नाही. संपूर्णतः तुकोबारायांनी लिहिलेल्या गाथेचा निषेध करण्यात आला. इंद्रायणीच्या पात्रामध्ये बुडवण्याचा आदेश दिला. अरे असेल सत्य तर तरंगेल गाथा. गाथा इंद्रायणीत सोडण्यात आला. कितीतरी दिवस परत आला नाही. तटावरती बसून तप केलं की मी जर का लिहिलेलं सत्य असेल, वाणी सत्य असेल, तर ही गाथा इंद्रायणीच्या पात्रावरती तरंगावी. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे, प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत पांडुरंग परमात्म्याने द्यावा की या गाथा तरंगताना स्वतः डोळ्यांनी पहा. आणि गाथा इंद्रायणीच्या पात्रामध्ये तरंगत तो तिथे पाण्यात तरंगला आणि आपल्या हृदयात तर आपल्या मनात जनमनामध्ये कायम तरंगत राहील हे निश्चित. गाथा नाही आहे, आपण सगळ्यांना मिळालेला हा पथ आहे, मार्ग आहे. यानंतर आता वेड लागलं ते म्हणजे प्रयाणाचं. आता प्रस्थान करायचं, पांडुरंगाशी एकरूप व्हायचं. आणि कीर्तनाला आरंभ झाला. टाळकरी माळकरी ज्यांच्यावरती कृपा केली ते सगळे सोबत. आनंदाने जयघोष आरंभ झाला. पांडुरंगाचा नाद तटावरती होतोय. कीर्तन करत असताना शके 1571 विरोधी नाम संवत्सरी फाल्गुन वैद्य द्वितीया सोमवारी प्रथम प्रहरी प्रयाण केले. शेवटी अंतकाळी एकच मागणं, आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी. सकळ सांगाती विनंती माझी, अंतकाळी विठो आम्हासी पावला. कोडी सगट जाहला तुका गुप्त. गुप्त तुका. खरोखर हा नरदेह तसा तर फारसा सुंदर नाही आहे, उपयोगाचा नाही आहे. श्रीमद भागवत कथा सांगते 5व्या-6व्या स्कंदामध्ये की कशा प्रकारे आतमध्ये मलिनता आहे. पण ज्या वेळेला ब्रह्मज्ञान होतं, चंदनाच्या संगामध्ये सगळं 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 सुगंधित होऊन जातं. ज्या ब्रह्मतत्वाची अनुभूती केलेल्याने धारण केलेलं ते शरीरासगट वैकुंठधाम. अनेको लोक अनेको चर्चा करतही असतील, आम्हाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे, कुठल्याही गोष्टीचं खंडन करण्या अगोदर त्याचं मंडन केलं तर वैकुंठधाम गमन केलं. याचा अर्थ काय? वैकुंठ म्हणजे जीवनात कुठलीही कुंठा नाही राहिली. आणि म्हणून कुठलीही कुंठा न ठेवता सदेह वैकुंठ गमन केलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि भगवत दर्शन तर त्यांच्या माध्यमातून आजही आपल्याला होतं आहे. त्यांनी दिलेले दिशानिर्देश, त्यांनी ज्या शब्दांच्या माध्यमातून शब्द ब्रह्म प्रगट केला तो आजही आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये नाचत आहे, खेळत आहे, नांदत आहे. आणि म्हणूनच ही आजची ही सेवा या ठिकाणी आपण सगळ्यांपूर्वी आपण सगळ्यांच्या चरणी समर्पित करण्या अगोदर मी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते. येणं केलं प्रकारे आपल्या मुलांपर्यंत संत चरित्र पोहोचावं हा एक उद्देश. अविनाश भाऊंपुढे निवेदन केलं, त्यानंतर त्यांनी साथ देऊन या सुंदर सगळ्याची नियोजना केली. दत्ताजी, श्रीमान दत्ताजी आयकर हे सगळं पाहत असताना सगळ्यांनी खूप खूप मोठा सहभाग दिलेला आहे, रोल आपला प्ले केलेला आहे. इथे दिलेल्या छोट्यातली छोटी आणि पूर्ण सेवा करणाऱ्या प्रत्येक 3 दिवसीय तुम्ही पाहिलं प्रत्येकाने सेवा दिली, त्यांना कृतज्ञता व्यक्त करते. यूट्यूबच्या माध्यमातून रामकथा, भागवत कथा, शिवमहापुराण कथा, देवी भागवत कथा आपल्या पुढे यावी, पण सोबत संत चरित्रही यावं अशी एक अट्टहास होता. आम्ही सगळ्यांनी मिळून हा केलेला संकल्प परत एकदा पूर्णत्वास नक्कीच जाईल. भक्तमाल आणि भक्तिविजय ग्रंथातील अगदी सगळे संत चरित्र, कारण तुम्ही आपण सर्वांनी पाहिलं की देवाची कथा तर आपल्याला गोड वाटतेच, पण संतांची कथा आपल्याला जागवते, शिकवते, आनंद देते. आणि एवढंच नाही तर ती कथा आपल्याला आपल्या वागण्यामध्ये परिवर्तन करण्याकरता भाग पण पाडते. आणि म्हणूनच ही संतकथा आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं
एकादशीच्या माध्यमातून, आषाढी एकादशीच्या माध्यमातून वारी विशेष उद्देश एकमेव हा की या सगळ्यांनी मिळून या संतांच्या चरित्राला धारण करून आपल्या जीवनाकडे एकदा वळून पाहूया. आणि म्हणूनच ही झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणाशी समर्पित करते. जी परंपरा आम्हापर्यंत पोहोचली, तुमच्यापर्यंत वारकरी म्हणून होण्याचा गौरव आम्ही सगळेजण अनुभव करत आहे. प्रज्ञाचक्षु मधुराद्वैताचार्य मोठे महाराज गुलाबराव महाराजांचं हे वाक्य, ही वारकरी परंपरा ही संपूर्ण विश्वाचा एक खूप सुंदर पंथ होणार आणि ते खरं वैश्विक धर्म होणार. धर्म म्हणजे ज्याला धारण केला जातो. निश्चितच ते आपण डोळ्यापुढे ठेवू. आणि वारकरी ज्याने काम, क्रोध, लोभ, मोह, मद, वत्सरांवर वार केला असा सुंदर एक वारकरी जो पांडुरंगाचं नाम आपल्या मुखात पण आपल्या जीवनामध्ये काम म्हणजे शुद्ध काम करतोय, शुद्ध कर्म करतोय, असा आशीर्वाद आपण पांडुरंगाला मागूया की असं बनता यावं. त्याची करुणा व्हावी. आता हा कोरोनाचा थैमान त्यांनी समेटून घ्यावा. खेळ तो सगळा मांडलेला व्यापलेला बांधून घ्यावा आणि त्याची करुणा आपल्यापर्यंत पोहोचावी अशी प्रार्थना करूया. आपण सगळ्यांच्या साधुसंत महानुभावांच्या चरणारविंदावर प्रणाम करून या सेवेला पूर्णता देते. या सेवेला पूर्णता देत असताना पसायदानाने आपण पूर्णता देऊ. योग साधनेच्या माध्यमातून आपल्याही दैनंदिन जीवनामध्ये योग यावा, भक्ती योग यावा, पुरुषोत्तम योग यावा, पण सोबत सोबत थोडा आसनांचा अभ्यास पण व्हावा. हा संदेश देत डॉक्टर सीवा देवेंद्र पाटील ताईंना आपण निवेदन करूया की पसायदाना पण सोबत योग साधनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रस्तुत होणार आहे पसायदान. आपण सगळ्यांनी त्या पसायदानाच्या माध्यमातून एक खूप सुंदर मागणं पण मागू आणि एक खूप सुंदर संदेश पण धारण करू. शरीर स्वस्थ ठेवू, हात सदा व्यस्त ठेवू आणि मन मस्त करू या सुंदर प्रवास.